मागील 3 महिन्यापासून आमच्या गावामध्ये तब्बल 15 ते 18 तास लोड शेडिंग असतं. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्याची अडचण होत आहे. पीठ दळण्यासाठी देखील तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत आहे. त्याचबरोबर गावात लाईट नसल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची अडचण येत आहे. सध्याला आमच्या गावातील विद्यार्थी त्यांच्याकडे बॅटरी असेल, मेणबत्ती असेल अशा उपकरणावर ते अभ्यास करतात. त्यामुळे ते विद्यार्थीच आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे दाद मागण्यासाठी आले. वारंवार आमच्या गावातील नागरिक असतील, काही ग्रामस्थ असतील, ते संबंधित MSCBचे अधिकारी आहेत, यांना तक्रारी दिली आहेत, निवेदन दिले आहेत, परंतु त्यामध्ये कोणतीही त्यांनी सोय केली नसल्यामुळे, विजेची सोय केली नसल्यामुळे आज विद्यार्थी माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे दाद मागण्यासाठी आलेले आहेत. प्रशासनाकडून आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे? आता या संबंधित विभागाचे अधिकारी आहेत, MSCBचे अधिकारी आहेत, तसेच माननीय तहसीलदार साहेब देखील या ठिकाणी आले आहेत. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, तुम्ही आंदोलन या ठिकाणी स्थगित करा असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्यामुळे आम्ही थांबतोय. आम्ही लाईटसाठी इथं बसलो आहोत. काय झाले गावात? गावात लाईट नाही. 6ला जाती, 6ला येते, परत 12ला जाती, लाईटच नाहीत. मग अभ्यास कसं करता तुम्ही? अभ्यास आम्ही मेणबत्तीला आम्ही करतो. मेणबत्ती पण 15 मिनिटं चालते, परत दिसते. आणि आम्हाला प्रत्येक विषयाचा सर वेगवेगळा अभ्यास देतात. प्रत्येक विषयाचा अभ्यास छडी खायला लागला. मग आता इथे कुठे येऊन बसले तुम्ही आज? आम्ही सोलापूरमध्ये जिल्हा अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये येऊन अभ्यास करत आहोत. आम्हाला लाईट सोडा, आमची हीच मागणी आहे. जोपर्यंत तुम्ही लाईट नाही सोडणार तोपर्यंत आम्ही इथून नाही जाणार. बस. लाईटीसाठी आलो ते अभ्यासाला त्रास होते आणि जास्त लेट आम्ही आपली दिवा लावून अभ्यास करता. रात्री लाईट येत नाही, दिवस आली तर येत नाही. मग आता तुम्ही आज इकडे कुठे येऊन बसलात? लाईटिंग साठी ते प्रॉब्लेम. तू किती वेळा आणि तुम्हाला कसा प्रॉब्लेम होतो? किती तास आहे त्या गावामध्ये लाईट? रात्री 10 वाजेपर्यंत येत नाही बघा. सकाळ धरतो पुढे 2 तास येतात, परत बंद होतो. अच्छा. 10वीला आहे, माध्यमिक परत शाळा वडोबी शिकतो.